हॅलो गाईज, वेलकम बॅक. तुमचं स्वागत तुमच्या भावाच्या चॅनलवर. जर नाव आहे ऋषिकेश पाटील ब्लॉगिंग चॅनल. स्वतः मालक आलेलो आहे नवीन ब्लॉग घेऊन. तर आम्ही चाललो आहे श्री मल्लंगडला, समाधीवर नाथांच्या. आम्हीच फॅमिलीच आहे, आम्ही चौघजण चाललो आहे. आता पप्पा गेले खाली, रिक्षावाला आला आहे. बघूया एका रिक्षात जातोय का, नाही तर मला गाडी घ्यायला लागेल. आणि मला गाडी घ्यायची नाही कारण की पाऊस जाम बेकार चालू आहे बाहेर. पाऊस चालू आहे म्हणून गाडी घेऊ शकत नाही. आणि ही बॅग आवरी वाजताची बॅग दिली माझ्याजवळ. त्यांनी सगळं जेवायला भरले हवी. ते जेव्हा झालं नाही तर काय बोलत आता. भेटतो तुम्हाला पुढे. काय आता आम्ही निघालो जायला. तिला भूक लागले. भूक आता भूक अली लेट ॲप्रो करा किती ॲप्रो करायला गेली ती. आता बोलतो मला भूक लागली. हा बैठकीला जाऊन ॲप्रो करायला गेली ती. रास्ता एवढं टाइम झालं जायला आम्हाला. आता नंतर मला भूक लागली. आता भूक ना भूक भूक कर भूक. वडापाव घालायला वडापाव. गाईस, तर आम्ही पोहोचलो, जस्ट पोहोचलोय. आणि व्ह्यू खतरनाक आणि फुल गर्दी आहे. आज रविवार आहे म्हणून त्या एक वरती आहे. वरती पण धोका आहे का खतरनाक. अजून तिकीट काढायला जातो. आता तिकीट दाखवतो तुम्हाला किती तिकीट आहे. 150 रुपये तिकीट आहे वाटतं येऊन जाऊन. आणि बाकी बघतो तुम्हाला दाखवतो. सो गाईस बघा, दुसरी मोठी पूर्ण खतरनाक. इथे प्रवेश शिवली शंकराची मूर्ती बघा कशी भारी आहे. पूरा एअरपोर्ट सारखा व्ह्यू इथे. एअरपोर्ट सारखा, मावळ डायरेक्ट एअरपोर्ट सारखा आहे. तिकीट काढायला फुल गर्दी आहे. आतमध्ये वेटिंग आहे म्हणून. काय जावा तिकीट आहे 150 रुपये रिटर्न आहे. किती इथून लाईन आहे अशी. इथं वरतून पूर्ण फिरून इथं आपला तिकीट दाखवायचा. इथं लाईन लागेल आणि मग तिकडे लाईन तिकडे जाईल बघा. इथं जाईल, इथं रोपवे इथं येईल. गर्दी आज काही रविवार आहे ना, रविवार इथं फुल गर्दी आहे. मला वाटतं दोनच इथं जातं वाटतं लाईनीलाच. आज बेकार काही आपण जाऊनच राहणार. लाख रुपये खर्च केले, लाख रुपये खर्च यायला, लाख रुपये खर्च केले म्हणून जायला लागला. महाराजांची प्रतिमा किती सुंदर आहे बघा. जिरो थोडा घेतलाय बघा. इथे दुकान पण आहे मस्त सगळं इथे. इथे शॉपिंगला बॅग वगैरे पण आहेत. आम्ही इथं पोचलो आता. इथं बसले सगळी. आतमध्ये आलो आता. इथून बघा दाखवतो इथं वरती कॅमेऱ्यानं दाखवतो सगळं. एक ट्रिप गेली आहे. एका ट्रिपला 70 जण जातात. इथे 70 जण आहेत तेवढंच आतमध्ये येतात. बाकी बाहेर आहेत. 70 जण आतमध्ये येतात तेव्हा त्यांना सोडतात आतमध्ये. आज जाम गर्दी आहे. जाम म्हणजे बेकार गर्दी आज. आणि मेन गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला काय घ्यायचं असेल तर कॅश घेऊन या. कारण की इथं ऑनलाईन चालत नाही, नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट हाय प्यायला पण इथं कॅशच लागते. त्यानं स्कॅनर आहे पण नेटवर्क चालत नाही इथं. आणि खाय प्यायला जर आहे जर नाही कोणी आणलं बरोबर तर इथं आहे सगळं भेटतं. चहापासून नाश्ता वगैरे सगळं भेटतं इथं. इथं आली आपली ट्रेन वरती जायला डायरेक्ट. बस सारखी आहे, बसची आवरी आहे. चला आतमध्ये.
सुप्रीम प्रयोग स्वागत। कृपया ध्यान दें, नौकरी शुरू होने के बाद कोई भी अपनी सीट से उठकर दरवाजे के पास खड़े न रहे। कार्यों की सूचनाओं का पालन करें। पायवाट खूप वरती होती कधी मी पहिला ब्लॉग टाकेल मी याच्यावरून चालत पण गेलेलो होतो. तो ब्लॉग मी त्याची ब्लॉगची पण खाली टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये ती. कारण की पहिले आम्ही मित्रासोबत जेव्हा आलेलो मी तेव्हा आम्ही चालत गेलेलो ते पण तुम्हाला दाखवेन त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. अरे दागदुग होतं काय ते आवडे हालते ना येतं वाटतं का डायरेक्ट काम 25 पारले काय काम 25 घाबरतो आवरे घाबरतो याला. आमच्या मम्मीला इथं झाडपळाचं औषध बोलतो इथं बघा यायला बरं जातं ग हा जातं आहे इथं पलंगाच्या डोंगराला हिला झाडपळाचं औषध भेटणार हिला कंटोली जायला आले कंटोली जायला हिला कुठं घुसली तर कुठं निघलं हिला माहित नाही पडणार गावरा जंगल बेकार होतो. खोटा वाघ काय हरिण पण आहे हरिण. तर काहीच पोचलो आम्ही वरती आता उतरलो आणि आता चाललोय चालत बाहेर निघतो आता इकडे. आम्ही खालते होतो हे चालले वर्षा बघा पोहोचलो इथे पप्पा चहा घेत रिक्षा उतरला आवरे वरती खाली उतरलो इथे आवरा सरळा बी लागल वरती. असं सांगितलं इथं मंदिर आहेत बघा आणि बघा इथे वाचा पहिले 10 बेटा खालीच आहे हा मंदिर आहे आणि शिवलिंग पण खाली. मी बोललो का पहिले ब्लॉग मध्ये आम्ही जेव्हा मी आलेलो मित्रांसोबत आलेलो तेव्हा आम्ही शिवलिंगपर्यंत गेलेलो इथवरती नव्हतो आलो. ते कालती मंदिर आहे दोन्ही मंदिर दुर्गा मातेचं मंदिर आहे तिथून लगेच समोरच शिवलिंग आहे आणि खूप तिथून भारी व्ह्यू आहे एकदम फोटो काढायला एकदम कडक व्ह्यू आहे. आणि तर वरती यायचं बोललं ना तर खाय प्यायला घेऊन या बरोबर वरती खूप महाग आहे आणि मेन म्हणजे कॅश घेऊन या आलं तर. गाईच तिथं पोचलो हे तर दिले ना हे नाही नाव आहे श्री मलंगड मच्छिंद्रनाथ मंदिर याचं नाव आहे. रस्ता बघा काहीच कसं आहे इथं चिखोल झाले चिखोल फुल ट्रॅकिंग. आमची मम्मी बघा आमची मम्मी हे चढतो बघ आमची मम्मी डेंजर ट्रेकर आहे आमच्या पहिले आता मम्मी चालल वरती डायरेक्ट वरती घरावर कशी त्यांची अशीच घरं असतात वरती डोंगरावर. शंकर मंदिर पण आहे आतमध्ये वाटतं तो ना येताना जायचा प्रयत्न करूया. आता पाऊस पण आलाय हटवत जायचा प्रयत्न करूया. मम्मी पण मागे आहेत ते येतच असती दीदी आणि मी चाललो पुढे पटापट. सो गाईस पोचलो आम्ही जस्ट ट्रॅकिंग डेंजर झाली तर पाठनं एवढा वजन आहे ना लय बेकार वजन आहे एवढा घेऊन चरल्यावरती. आता जातो मंदिरात समाज दर्शन घेतो लगेच खाली. इथे आपले नाथांची समाधी आहे हा मंदिर आहे इथे नाथांचं मंदिर. इथे बघा वरती माकडे बघा आपले हनुमान बजरंगबली मंदिरावर चढलेत. मी आले आमचे जस्ट वरती त्यांचे दर्शन झालं इथे. दोन समाधी आहेत. बोला मच्छिंद्रनाथ भगवान की जय. तर त्या कबरीच्या म्हणजे मस्जिदच्या मागेच म्हणजे मंदिराच्या मागेच एक दत्तांचं मंदिर आहे तिकडे चाललं पाय पडायला. रस्ता जाम घाण आहे रस्ता खूप घाण आहे जायला पूर्ण स्लिपरी रस्ता आहे बघा खालीपर्यंत. हे सटकाची भीती आहे का काही इथे जर सटकलो ना 100% कमचा काटा तरी मोर इथं डायरेक्ट खालती. गाईज आलो फायनली इथपर्यंत. इथं आहे सगळा मोकला अजून इथं बघूया कुठे मंदिर काय दिसत नाही इथं. इथं काय तला वाटतं इथं तला इथं मग जाऊ पाहिजे इथं पहिले मंदिर शोधतो कुठे मंदिर दिसत नाही. लोक दिसतं मंदिर दिसत नाही का इथं काहीच.
हा काय आवाज उठलाय गाईज. आम्ही एवढं फिरलो पण काय मंदिर भेटत नाही आम्हाला. आता आम्ही परत जातो खाली इकडनं. लयवरती आलो आम्ही लयवरती. आता मग दाखवतो मग अजून वरती तिकडे ट्रॅकिंगला जातात लोक फोटो काढायला. तिकडे किती रिस्की आहे, खूप रिस्की आहे. सो गाईज तर आता आलो खाली. आता इथं आले आपली लोक, आपली ट्रेन आली. लोकलच बोलते तो, लोकल तोंडात येतो. आता चाललो आम्ही आता झिरली. हे बघा इथं, हे बघ आम्ही आलो. हे इथं पप्पा आहे. इथं कचोरी कुठे ही कचोरी ते चालू आता आतमध्ये. पहिले बाथरूम होतं, बाथरूम जायचं मला. गाईज हा एक्झिट आहे. चला एक्झिट. आता घरावरती जायला आता परत इथं थांबलो लाईनीला. एअरपोर्ट सारखं आहे. जोपर्यंत आपली फ्लाईट येत नाही तोपर्यंत लाईनीला लागायला लागतो ना वेटिंगला. तर वेटिंगला राहायला लागतं इथं. गाईज बघ भूक लागली सकाळपासून. इथे जेवायला आणलेलं आम्ही. इथले घाण बघून जेवायची इच्छाच नाही मला. आम्ही जाई घरी जाऊन जेवू. तू ते बघ चिप्स खायला लागले. आणि दुसरी गोष्ट ना वरती वरचे बाथरूम बनण्याचे खूप घाण आहेत. खालती चांगले उलट सगळ्यात भारी खालती आहेत, वरती खूप घाण आहे. ये बाबा ये लवकर लवकर ये वरती. चाललो खाली. लाईट बघ बंद चालू होतं निश्चित. बंद चालू होतं. इथून चराला म्हणजे आहे एमर्जन्सीसाठी पायऱ्या ठेवल्या ना त्या इथून चराला. ते मधीन काय बंदीन झाली तर इथून चालत जा तुम्ही. खालती जा वरती जा. काका बरं आहे ना. तो गाईस तर आता चाललो आम्ही घरी. आणि आता रिक्षावाला खालती वाटतं, आप्पा खाली आहेत. तर चाललो खालतीच जातो आता. आणि इथेच ब्लॉग एंड करतो. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सी यू. टेक केअर. जय सद्गुरू. बूम.